स्वतः लक्षात नसतं काय करायचं काय नाही करायचं. लक्ष असतो मग मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करत आहे नवीन ब्लॉग मध्ये, व्हिडिओ मध्ये आणि चॅनल वरती सुद्धा आहे काय. आणि चला आता आपण चालू करणार आहोत आडझोड ब्लॉग. म्हणजे आडझोड म्हणजे जे दिसन ते बघत राहा. तर तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन असेल तर थांबा. हा, तर नवीन असाल तर चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि असंच सपोर्ट करत राहा. आणि असंच हे बघा, हे ओव्हर ॲक्टिंग करणं कधी बंद होणार नाही. काय करावं काही. तर आता आम्ही निघालो बाहेर. मी म्हणलं आज काहीच नाही, आता बाहेर जायचंय. मग एक तर मध्ये मध्ये करते त्यामुळे मला समजत नाही. चल मध्ये मध्ये नाही करायचं. हा, माझ्या ब्लॉगच्या मध्ये मध्ये नाही करायचं बिलकुल, आहे का. एक तर ही एवढी बारीक पोरगी मला मारती ती. हे बघा तुमचा भाऊ आहे ना, मोजून आहे ना, मोजून मित्रांनो तुमचा भाऊ हे ना, हे 6 फुटाच्या वरती क्रॉस आहे. 6 फूट बघा, 6 फूट. आणि हे बघा यार पडशीन ते माझं चेपला डायरेक्ट खाली जाशील. समजलं. खाली उतर खाली. पाय पडा, आता पायाला लागलो. हा हे बघा. चल झालं. चला मित्रांनो, भेटू आपण तुम्हाला थोड्या वेळाने. आता बाहेर चाललो. कुठं चाललो आपण? बाहेर कुठं? पाणीपुरी खायचं म्हणून मला बाहेर नाही आली. थंडी वाजलेली मित्रांनो. खरंच हे आता थंडीचे दिवस आहे, मला काही सहन होत नाही. हे सारखं सर्दी बिर्दी चालू आहे. लई त्रास होतो मला, लई अति त्रास होतो सर्दीचा. काय करावं, ऑप्शन द्या काहीतरी. कोणाला माहीत असेल तर मला सजेस्ट करा, काहीतरी करा मला. थंडी जास्त आहे. हे मुद्दामच मला बाहेर काढते. काल 11 वाजता मला बाहेर पाठवत होतं. आता हे आता 7च वाजलेत, 7:30-8 वाजलेत आणि आता बाहेर काढणार. गपचूप पडलेलं तुम्हाला बिलकुल बी सहन होत नाही मित्रांनो. चला चला निघा चला. तर हे बघा मित्रांनो, आता मी डायरेक्ट दुकानात आलोय. थोड्या मुंग्या आलत्या माझ्यात, कारण नाही का हे परत आलं. तू काय पाया पडती बार बार. नमस्कार. मग हे बघा काम चालू आहे मम्मीचं, इकडे पप्पाचं काम चालू आहे, इकडे माझं बी काम चालू आहे. हे बघा भरपूर सारा कचरा. तुम्हाला सांगू का, तुमचा DSK कुठल्या ह्याच्यामधून चालतो इकडे बघा. दिसला तुम्हाला कचरा? सगळा कचऱ्यामध्ये बसलेलो मी. कचऱ्यातला माणूस आहे. कचऱ्यातलं नसतंय, माणूस काम करतो, मेहनत करणं म्हणजे काय हे थोडी आहे. कचरा नाही म्हणायचं त्याला. तेच कचराच आमची लक्ष्मी. कचऱ्यात आपली लक्ष्मी असं नाही म्हणायचं. दुकान आहे. तेच ना का लगे एक्सप्लेनेशन कशी देता बरं? आधी मिक्सिंग करावं लागते, नंतर नंबर एक पेपर कमीत कमी 10 ते 15 वेळेस हातात घ्यायला लागतो. काय सांगा तुम्हाला आता. जाऊ दे आता. काय खायचं काय तुला? खायसाठी बाहेर आलो ना आपण. काय खायचंय? हा काय माहिती म्हणजे तुला खायचंय? ब्लर होती मला. थांब. काय खायचं तुला? खायचं माहिती नाही. पाणीपुरी म्हणली अरे ना, पाणीपुरी खायची. मम्मी तुला सोडून पाणीपुरी खायला चालली. हे बाहेर तुम्हाला माहिती आहे बघा, गाड्या जातात त्याच्यामुळे लय मोठा नॉईज येतो इथं. नॉईज म्हणजे आवाज, भरपूर सारा आवाज आहे. तर चला तुम्हाला आता थोड्या वेळाने भेटतो मी, तोपर्यंत कंटिन्यू करा. चला मित्रांनो बघा, आता परत आलेलो आहे आरशामध्येच, म्हणजेच घरी आलोय. तर आता हे बघा मम्मी पण आली घरी. नमस्कार मगाशी गेलो की मम्मी सगळ्यांना. आता चॅनलला सबस्क्राईब करायला सांग. सर्दी वाजते, थंडी वाजते. तुमच्या इकडे थंडी का नाही सांगा बरं कमेंट मध्ये. भरपूर सगळीकडे येते थंडी, कमेंट येतात. आणि परवाच्या दिवशीच्या व्हिडिओला एवढा प्रतिसाद एवढा येत होता, भरपूर सगळा प्रतिसाद, लय भारी भारी प्रतिसाद. सगळ्यांच्या सगळ्यांना मी कमेंट वाचले मी सगळ्यांच्या, आणि लाईक सुद्धा केल्यात. रिप्लाय तर करणं डायरेक्ट व्हिडिओ मधूनच रिप्लाय देतो तुम्हाला मी. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. असंच बोलतो आता काय बोलतो. आडझोड व्लॉग चालू आपला. चला तर आता हे बघा मम्मी आली, इथं शिवानी बसलेली. आता तुला काय करून खाऊ घालणार मी? हा पिझ्झा. एक चैन कुठे? हा सांभाळता येत नाही का आपली वस्तू? हा मग सांभाळता येत नाही. दुकानात आलं होता. तुला लक्ष नाही का कसं काय पडला? कस करा बरं शिवानी तू?
हा कसं काय पडलं? कस काय पडला म्हणजे ते एक चेन घुंगरू आहे बरं, त्याला आवाज येतो त्यातून. मग तुला कळ ह्याच्या वाजला मला काय माहिती ह्याचे नाही का नाही. मग असं कसं पडलं ते हा पडलं. भिल्ला आहे का ते खालून हा हे काय पायाला नको ना तसं जाऊ. तेव्हा काय का या असंच निघून निघून पलटा वाटत दुसरं ते ढिल्ला करून टाकला तिने पारचे. दिलं नाही हो ते पहिलंच. मग तू म्हणते बोलू नको हे असं करते ती. सगळं नुकसान आहे का नाही बरं पाय आणता येईल म्हणजे वस्तू सांभाळायचं कधी. त्याच्यामुळे माझं हरवल्यापासून माझा बी एक हरवला होता दवाखान्यामध्ये. तुला सांभाळता येत नाही गोष्ट, लक्ष ठेवता येत नाही का? मागं पण मी मागचं तुला कळत नाही का ती गोष्ट? हा तर पडलं मी काय करू? मी काय करू म्हणजे पडलं ते मग मी काय कंटिन्यू पायाकडेच लक्ष देऊ? पायाकडे म्हणजे कळत नाही का आपल्या पायात हाई नाहीये? समजून येत नाही का एक चेन कुठे काय आहे? तो पडला मग? पडला. आता गाडीवर येताना पडला असेल ना रे तुम्ही पण दोघं मित्रांनो मला सांगा, कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं नाही, कालच्या व्हिडिओत कानातल्याबद्दल मी किती बोललो होतो त्या गोष्टी. म्हणलं तुम्ही कमेंट करून सांगा. ती गोष्ट कालच घडल्यानंतर आज बी तिचा व्हिडिओ मी माझं लक्ष नेमकं व्हिडिओ काढायचं टायमाला आत्ताच गेलं की सकाळ मगाशी निघताना तिच्या पायामध्ये चेन होता. आता पडला असेल रस्त्यात. मग असं कसं एकदम स्वतः लक्षात नसतं काय करायचं काय नाही करायचं. लक्ष असतो मग ते पडला आता मी काय करणार? पडला आता मी काय करणार म्हणजे स्वतःची वस्तू स्वतः सांभाळता येत नाही तुला? जाऊ दे हा रस्त्याने आता गाडीवर तुम्ही दोघं गाडी फास असेल ते पडला असेल. फास्ट म्हणजे काय अशी का 200 स्पीडनी गाडी चालते का माझी? जा दुकानापर्यंत जा बघून ये. हा जा दे. पडलं ते मग आता काय करायचं? चेन कुठं आणायचं आता पडला तर? आता नाही ना लागेल. हा आपली वस्तू आपण सांभाळायची जबाबदारी घ्यायची. आपण जर समजा कुठे चाललोत ना, आपल्यापाशी काय आहे काय नाही आपण जबाबदारी घ्यायची नाही का गोष्टी कंटिन्यू पायाकडे. याच्या आधी बी तिने दोनदा काय केलं त्या दिवशी मी चेन लपून ठेवला होता. मी का लपून ठेवला तुम्हाला सांगतो मित्रांनो. का लपून आता ठेवला रस्त्याने पडला की फक्त. हिने काय केलं 2 वेळेस चेन हिला घालायचं कंटाळा येतो म्हणून हिने चेन काढून ठेवली होती बाहेर. पण हे काढून ठेवली होती चेन. मग मी चेन म्हणलं तिला 3 वेळेस सांगितलं मला शिवानी चेन घालत जा शिवानी चेन घालत जा, तरी पण तिचं लक्ष नव्हतं. मग मी काय केलं ते चेन शेवटी मी बॅगेमध्ये टाकून दिले माझ्या. तर रस्त्याने लक्ष पडला ठेवलं असेल नव्हतं. दीपक. रस्त्याने पडला ठेवून दिले होते. आता मग जाऊ मला दे, वाटलं आता की बाबा मी तिला समजून सांगितल्यानंतर बी चेन तिचं लक्ष राहील सगळ्या गोष्टीवर. परत तेच रडगाणं. दादा, ते स्वस्त बी नाही ते चेन चांगली चेन बी महाग असते तर. बांगड्याबद्दल तसंच कानातल्याबद्दल तसंच. तू म्हणती बोलू नको मग मी बोलत नाही. मग सारखं मग ते असं करायचं का? नुकसान करायचं का? आता रस्त्याने पडला असेल जाऊ दे. आता पडला तर काय करतो मग आता हरवलेल्या त्या गोष्टीला काय करता येत असते. रस्त्याने तुम्ही दोघं जण गाडीवर सांगत होते ना, मग तू काऊन नाही लक्ष दिलं? मग तू लक्ष द्यायचं असं. ते लग्नातले चेन होते मग लग्न ह्याच्यातलं असतं ना. चालता असं मागं बघायचं पायात आहे का आपल्या बाजूच्या. काय मस्करी करता तुम्ही. मम्मी तुम्हाला सांगू मित्रांनो हे सगळं ना मम्मीने लाडून ठेवलेलं आहे. हे सासूचा लाड आहे म्हणून सुद्धा लक्ष देत नाही कोणत्याच गोष्टीमध्ये. कसं लक्ष नसतं. तिचं काय सांगतो माझं मी दात नीट करायला गेलते तेव्हा माझं चेन पडलं तर काय करणार आहे? वापस थोडी देतो कोणी. रस्त्याने पडलं तिकडून येते पडा. अरे पण कमीत कमी तुम्हाला बघावं लागतं ना. असं वाचतं ना खरं शिवानी तुला. जाऊ, एक वाजला मग दुसरं काय माहिती. हे आता माझं ध्यान गेलं मित्रांनो बघा, एकच चेन होती. मग आणि ते लग्नातला चेन आहे ना. हा. जाऊ दे आता जेवायचं काय आहे आता कानातल्यावरती पण तिला आता कानातले बारीक तिचे कानातले म्हणलं कानातले दुसरे घेऊन दिले तिला बारके कानातले. पण आता ते कानातल्यावर बी लक्ष नसतं. बाहेर काढून ठेवली ती विसरती कुठे भेट. तू विसरली तर नाही ना कुठं? खरं सांग विसरली असेल तर बोल. विसरली असेल कुठे ठेवले तू? विसरलं नाही पडला ते असंच पडला. पायाला लागला असं पाय लागला असून आणि लगेच पडला ते लक्षच नाही गेलं. मग आता कसं करायचं? कसं करायचं? चायनीचं कसं करायचं आता? वस्तू सांभाळता येत नाही सांभाळायचं नाही तर मग काय करायचं पुढे? सांभाळता येत नाही तर कशी मग? पडला तो आता काय. मग हे आता असं तू जर हे असं करून त्याला जर ढिल्लं झालं असं मग मी तर तुला भीती वाटते त्याची नाकातलं मी कसं घालायचं मग? मला सांग बरं. कधी एखादं नाकात असं पडून गेलं. चल ठीक आहे चांदीचं होतं पडलं. सोन्याची वस्तू पडली मग कसं करायचं? आपल्याकडे नाही येत म्हणा एवढ्या वस्तू सोन्याच्या. तरी पण एखाद्या समजा केलं सोन्याचं काय असलंच मग कसं?
नाकातली मोरणी घेतली तर जर हरवली मग ती पंचायतच आहे. मी एवढा खुशीत होतो तुम्हाला सांगतो, आता 10 मिनिटापूर्वी एवढं भारी. तिला मी बाहेर पण म्हणलं चल आपण हे खाऊन घेऊ, हे खाऊ ते खाऊ, लय भरपूर सारे प्लॅनिंग केले. आता बी घरी आलो ना तर तुम्हाला सांगतो नाही म्हणता मी तिच्यासाठी म्हणलं की तुला मी पिझ्झा स्वतः बनवतो आणि स्वतः तुला पिझ्झा खाऊ घालून. बनवलं मग आता कशाला नाटक करतो रे, जाऊ दे ना. हे मम्मी आहे ना, मम्मी तिला डोक्यावर म्हणजे बोलती चांगली गोष्टी. डोक्यावर घेऊन ते तिला मी आताच कामावून आले ना, मग सगळ्या गोष्टी हे जाऊ करते. दे ना, आता सगळे सोबतच होतो ते पडलं असं रस्त्याने. तुझं लक्ष नाही गेलं का माझं? मला काय तिच्या तुमच्या गाडीच्या मागे होती का मी? मग असं असतं का कुठं? नवरा काय बोलत नाही म्हणजे चांगलं तुम्ही मस्त फायदा उचलता. ते चेनला परत ताणून असं करून या असं करते मित्रांनो काढताना. या असं केलं तर आता इथं पॅन्ट आहे बघा, ही दिली झाली अशी. जा रस्त्याने बघू. पण आता हे असं झाल्यानंतर तर ते ताणणार ना. ते गोष्ट कशी काढली ती परत दाखव एकदा. हे बघा चेन काढण्याची पद्धत बघा. ते निघला हे का हे असं हे पडणार नाही तर काय होणार आहे? आता ह्यो बी राहीन का आता ह्यो आहे ते? हे बी तुटून जाईल ना, कशी वाली तसं तुटून ना. मग मी आता काढून ठेवते. ते बी तोडा. एक चेनचं काय करू काढून ठेवून मी? काय करू चेनचं? हा करू काय? जाऊ दे रे आता, दे सोडून. ते बी मोडा आणि दुसरा आणा. काही खरं नाही बाबा, काय करावं काही नाही मला काही समजा झालं. टाकान घेऊन ये. लयच अवघड काम आहे. बघा आता मित्रांनो, आता काय जेवायची काय पण जाऊ द्या. आता काय आहे, आता थोडं आता आहे पण त्या गोष्टीवर काय बोलणार आहे. चला आता घ्या आता आपल्या वस्तू, कांदे टमाटे कापायला. जाऊ दे, देतो आणून दुसरे नवीन. खिचडी नाही तर काहीतरी उशीर झाला बघ, 9 वाजून गेले. हे बघा 9 वाजले मित्रांनो. आता घरी गेलो, तुमच्यासमोर बाहेर गेलो होतो, बाहेर जाऊन आता आलो जस्ट. आणि तेव्हा चेन होते बघा, बाहेर जाताना चेन होते, लक्षच नाही पडले असं आपलं. दीपक, एक चेन पडू शकतोय, त्याचं काही नाही एवढं मनवा नाही जायचं. आता पडलं त्याला इलाज आहे का? आता पडले वस्तू हरवली त्याला काय मारणार आहे तिला? काय करणार आहे? मारायचा नाही विषय चालला. तू असं काय बी नको मारा बिरायचं, कोणी तिला मारत नाही त्या गोष्टीवर. अरे जाऊ द्या, हरवली आता ती गोष्ट थोडा, जाऊ दे, सोड विषय खतम करते का करा. नाही जाऊ दे. स्वयंपाक आता? घ्या आपलं जेवायला घ्या. आणि ते काय म्हणते ते घ्या, कांदे टमाटे कापा, शिमला मिरची पण घ्या, देतो पिझ्झा बनवूया. चल घ्या, चला उठा. लगेच रडायची गरज नाही एवढं. जा रडू नका. गाऊन वाटत होतं रे तिच्या. वाट काय झालं, जाऊ दे. तुझ्याकडून काही वस्तू हरवली तर काय करशील? माझ्याकडून कुठलीच गोष्ट हरवलेली नाही आतापर्यंत. रेकॉर्ड आहे. कशाचं रेकॉर्ड? मग रेकॉर्ड आहे ना. मोबाईल नाही हरवला? मोबाईल कधी हरवला मित्रांनो? जेव्हा मी तुम्हाला सांगतो 10वीला होतो मी 10वीला, तेव्हा माझ्याकडून मोबाईल हरवला होता. तर स्वतःकडून वस्तू झाली तर मग काही नसते. तेव्हा माझ्याकडून मोबाईल हरवला होता. तर काय सांगू तुम्हाला, आता जाऊ दे ते विषयच. मला डोकं आता दुखायला लागलं. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. जय शिवराय, जय शंभूराजे. देव दुसरे घेऊन देऊ. जाऊ दे, काय ताण घ्यायचा. वस्तू जातात, वस्तू येतात, वस्तूचा काय ताण घ्यायचा. पण तिला ओरडणं, मी का ओरडलो तुम्हाला सांगतो. ओरडणं का असतं माहिती का, थोडंफार सांगावं लागतं. त्यासाठी मी समजून सांगायसाठी तिला हे केलं. बघू आपण काय असेल ते. तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच्यानंतर तरी एक्सप्लेशन देतो. आता तिला ना बोलणं गरजेचं होतं, थोडंफार सांगणं गरजेचं आहे. म्हणजे कसं आहे, तिच्या पण गोष्टी लक्षात राहतात. काय आहे, कुठं आहे, सगळे सांगतो तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि हा एक प्रँक होता, प्रँक होता हा एक. चला, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र, जय हिंद. नाईट, गुड नाईट. चला.